संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता कोरांना मागे. माऊली नरोबराचं भारव्यात म्हणणं असं आहे, राजाच्या मुलीनं भीक मागूच नये. तसं मी जर जगाचा नियता आहे तर मी निर्माण केलेल्या जीवानं त्याची चिंता का करावी. तुकोबराचं म्हणणं तर इतकं सुंदर आहे, झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही, तर मी निर्माण केलेला जीव त्याची चिंता का करतो. आणि चिंता काय करायची आपण. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. 3 शब्द सांगू. गरीबाच्या श्रीमंताच्या अन्नात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या आणि श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरणं एकच आहे. काय फरक आहे, काय फरक आहे. उलटी गरीब माणसं घरी जेवतात आणि बायकोच्या हातचं खातात. श्रीमंत माणसं हायवेला जेवतात आणि गाड्याच्या हातचं खातात, ती स्त्रीच्या हातचं खातात. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. पुढे जाऊन सांगा, गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. जर गोळी दिली तरच झोपतो, नाही तर झोपत नाही. आणि जर उठायची दिली नाही मी यालाच तो. तिसरं वाक्य आहे का, गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरण एकच आहे. एक वाक्य सांगू, जो माणूस आयुष्यभर समाधानी जगला तो जगातला खरा श्रीमंत माणूस. जगातला खरा श्रीमंत माणूस कोण, की त्याच्या अंगात भारी कपडे असो अथवा नसो, घरामध्ये वैभव असो अथवा नसो, ज्याचं मानसिक संतुलन सतत स्थिर, तो जगातला खरा श्रीमंत. आणि पैशाला श्रीमंत असणारी माणसं विचारानं भरमिष्ट असतात. त्याच्याकडे विचार नसतो. नाही त्यांना सोमवार नाही, त्यांना एकादश नाही, त्यांना माळ नाही, त्यांना गंध नाही, त्यांना देव कायम डोळे लाल. तांबडी कावे झाली, त्याला तांबडी कावे झाली. ही माणसं पैशाला श्रीमंत असतात पण आचरणानं दरिद्री असतात. आणि गरीब माणसं पैशाला गरीब असतात पण संस्कृती आणि आचरणानं श्रीमंत असतात. आणि जी माणसं आचरणाला श्रीमंत आहेत ती कायमच श्रीमंत असतात, ती कधी गरीब होत नाहीत. आणि पैशाला श्रीमंत असणारी माणसं एक दिवस भीक मागायला लागल्याशिवाय मी काय, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. थोडा वेळ ही लाईट बंद करावं लागेल. गोळ्यावर नाही संपूर आहे. तुम्ही बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. आता दोघांनी बोलायचं, मी बोलायचं तुम्ही बोलायचं. चिंता बिंता करायची नाही, काही नाहीये. उगाच दाढीला हात लावून सांगण्यात काय मजा आहे, काय होईल. आणि तसाच मी आला मग काय होतं काय असा बसला की आला. आयुष्यामध्ये एकच वाक्य सांगतो, जीवन सुंदर आहे, बनवणं आपल्या हातात आहे. जीवन सुंदरच आहे, फक्त बनवणं आपल्या हातात आहे. आणि ज्याला सुंदर जीवन बनवून बनवायचं कळलं नाही त्याच्या जीवनाचाही काय अर्थ आहे. आपल्या अभंगाला सुरुवात झाली. अभंगाचा पहिला मुद्दा आहे सुरुवात, ज्ञान देव. इथं होतो आपण 10 मिनिटापूर्वी. ज्ञान देव. ज्ञान म्हणजे एम ए बिमे नाही. एम ए एम फिल बीएचडी डीएचएम शोकम एलएलबी डीएड बीएड सिनियर केजी हायर केजी ओकेजी एमबीए डीएड बीएड आर्ट कॉमर्स सायन्स एफवाय एसवाय बीएमटेक बीटेक सीटेक एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी सीआयटी एमडी एमबीबीएस एलएलबी एमकॉम टीटी टीटीएच एमबीबीएस एमडी ही पदवी आहे, ज्ञान नाही. जरा घोटाळा ध्यानात ठेवा. एम ए ही पदवी आहे, ज्ञान नाही. विद्यापीठाने तुम्हाला ज्ञानाचं सर्टिफिकेट नाही दिलं, पदवीची दिलंय. आणि पदवीमध्ये 4 प्रकार आहेत. व्यक्ती गेली की पदवी जाते. एक व्यक्ती राहते, व्यक्ती जाते, पदवी राहते. लोकमान्य टिळक, राजे छत्रपती. तिसरा प्रकार व्यक्ती राहते, पदवी जाते. माजी सरपंच. व्यक्ती आहे, पदवी गेली. आणि चौथा प्रकार व्यक्तीही राहते आणि पदवीही राहते, त्यांना संत म्हणतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी, असं नाही. ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. ज्ञान एम ए बिमे नाही. एम ए बिमे हा विषय घेऊ नये. जाऊ द्या काय नका विषय करून, जाऊ द्या कसं असं. हे ज्ञान म्हणजे एम ए बिमे नाही. एम ए ही पदवी आहे. आणि शिकलेल्या माणसाला बुद्धी असते हे तुम्हाला सांगितलं कुणी.
तुम्ही बारीक अभ्यास करा. तुम्ही बारीक अभ्यास करा. संसारामध्ये वय वाढल्यावर किंमत कमी होते आणि सर्व्हिस मध्ये वय वाढल्यावर पेमेंट वाढतं. म्हणजे बुद्धी कमी, पेमेंट मोठा, अक्कल बंद. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. सर्व्हिस मध्ये असे बुद्धी कमी झाली पेमेंट मोठा. मग ते पागल होतं. पैसे कमी मोकार, बुद्धी कमी, ते पागल होतं. पागल होतं म्हणजे रिटायर झाल्यावर येड होतं. ते येड अशी बोट चाळीकर असते आणि असंही न ते शिकवण. त्याचं कारण काय? त्याची बुद्धी झाली कमी. एक वाक्य धरण ठेवा. ऍबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज प्रेझेंट इन मॅन अँड ऍबसेंट इन एनिमल. धरण ठेवा. त्याच्या पुढचं वाक्य आहे का? Valuation of man it depends upon his knowledge and characters. Without knowledge, man has a no evaluation. माणसाची किंमत त्याच्या तब्येतीवर नसते, कारण जितकी तब्येत जास्त असते तितकी अक्कल कमी असते. असं सूत्र आहे. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात आणि जी माणसं कमी बोलत असतात ती आतून गद्दार असतात आणि जी माणसं जास्त बोलतात ती अंतर बाह्य निर्माण असतात. त्याचं उत्तर आहे का? ज्ञान शब्द चाललाय आपला. मग शब्द सोडायचा नाही. आता एकच शब्द सांगतो म्हणजे पहिला मुद्दा करायला. ज्ञान देव शब्द निरायला. ज्ञान देव. आता बारीक आहे का? ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. पुढे उलट आहे का? आता सुख ज्ञानाशिवाय नाही, ज्ञान देवाशिवाय नाही. सुख हे ज्ञानाशिवाय नाही, ज्ञान हे देवाशिवाय नाही. आता शेवटचं वाक्य आहे का? ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही. आता ते ज्ञानी होण्याचं भजन आहे का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. लिहून त्याचा अर्थ. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्यातला अहंकार बाजूला कर, तू ईश्वर आहे. याचं नावच ज्ञान. पुन्हा त्याला 4 शब्द आहे का? जेवढं मोबाईल मध्ये घेता येईल तेवढं द्या, जेवढं कागदावर घेता येईल तेवढं द्या. परत ऐकायला मिळत नाही. आणि लय धार्मिक लय देवाच्या नादी लागू नका. आचरण चांगलं ठेवा, तुम्हीच देव व्हाल. देवाच्या नाही नाही दिला. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक तर आम्ही एवढे चोर आहे का? हे असं झालं. म्हणजे सध्या असं झालंय, ज्याच्या शेळे गावात मोकळा आहे तोच म्हणतो शाळेला झाडं लावा. शाळेची झाडं जगतील पण तुझे बोकडे एक ना पहिले. काय झालंय महाराज? सांगणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि आचरण करणाऱ्यांची संख्या कमी झाली. आणि कधी ध्यानात ठेवायचं, सांगण्यापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. ज्ञान हे नाही. शिकलेल्या माणसाला अक्कल असते. कोण सांगितलं तुम्हाला? काय माणसं म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे, कारण म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मळव्यात आग होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. आता आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ऐका, ज्याला आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊ दिली नाही, हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण असतील तर संत, आणि जगातला सगळा श्रीमंत विद्वान माणूस कोण असेल तर संत. जगाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी जग निर्मिती केल्यानंतर झाला, पण जगच कसं निर्माण झालं याचा अभ्यास पहिला संतांनी केला. शास्त्रज्ञांनी शोध लावले पण ते नंतर लावले. प्रत्येक माणसाला देवाने देता नाही, प्रत्येक प्राण्याला एक मेंदू दिलाय. माणसाला 2 मेंदू दिले. 2 मेंदू आहेत माणसाला.
पण वापर काही नाही. मेंदू दिला पण भरमिष्ट. ज्ञान ज्ञानोबा एकच वाक्य सांगतो, ज्ञानाशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. प्रश्न संपला. पुन्हा डोकं लावायचं नाही मी दुःखी का, ज्ञानच नाही. काय नाही समजत माझं नशीब वाईट का, नशीब बरोबर आहे, तू नीट राहा. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुला बाप तरी पास आहे का. 45% तू जर सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, तिथं 90% बोबलं ठेवत आहे. तुझी 42ची अगरबत्ती कुठं राहिलो. 45% मार्क पडले त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायला. BA ला जा, आर्टला जाय, नोकरी तर लागणार नाही. गणपती बुडवायला काम आहे. तू काय करणार आहे. इथून पुढचा काळ वाईट आहे. दोन गोष्टी या जगात 5 वर्षांना मिळणार नाहीत, माती आणि मुलगी. माती आणि मुलगी, मुलगी आणि माती मिळणार नाही. जमीन ही गोष्ट पाहायला मिळणार नाही आणि मुलगी हा विषय नाही. ज्यांचे लग्न राहिले ते जवळजवळ राहिलेच आता. त्यांच्यावर भयानक संकट येणार, भयानक. ते फक्त असेच गणपती बुडवायला. शांताबाई लग्न जमाने मारा. 35-35चे नवर देत आपल्याकडे. 35-15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, अगदी तसाच राहिला. 42 पुरी पाहिल्या का पर्यंत नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईना नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोरगी पण याला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टी जे राहिले ते हे राहिले. आतापर्यंतच्या कीर्तनात माझ्या शब्दात एकच शब्द त्याला ठेवायचा, ज्ञान सुख. ज्ञान सुख, ज्ञान सुख, सुख ज्ञान, ज्ञान सुख, सुख ज्ञान. बस पुन्हा डोकं लावायचं. ज्ञान आलं की सुख येतं, सुख येतच. तसं परत 3 वाक्य ऐका. संस्कृती टिकली की संतती चांगली होते. नीट वाक्य ऐका. संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती आपोआप येते. आणायची काय करायची, काय करायचं. मुलं बाळं चांगली निघली का पैसा आपोआप येतो. ज्याचा मुलगा निर्व्यसनी आहे त्याच्या मुलाकडे पैसा द्यायलाच राहणारच ना. संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती भरमसाठ येते. ती आणावी लागत नाही. एक वाक्य सांगतो. जगास बसलेली माणसं मला उत्तर द्या पटकन. सोनं चांगलं का वाईट. सुख, सुख. तुम्हाला भरम आहे सोनं वाईट आहे, चुकीचं आहे. सोनं चांगलंच आहे, फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचं कुलूप लावा. सोनं चांगलंच आहे. सोनं वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी. जर परत म्हणले सोनं वाईट आहे, आपण सोनेरी देशातली माणसं आहे. आपला देशच सोनेरी होता. देश आता लुटला एवढ्यात म्हणजे सोनेरीच होता. आता हल्ला चालतो देश सोनेरी होता. आपला देश किती सोनं होतं माहिती का आपल्याला. किती सोनं होतं माहिती का. मंदिरं सोन्याची होती. मंदिरामधला घंटा आहे ना, घंटा त्यातला जो ढोलक आहे, ढोलक तो जर वाजवायचा ठरला तर इकडून 12 हत्ती आणि इकडून 12 हत्ती लागत होते, तेव्हा ढोलक वाजत होता. इतकं सोनं होतं. किती सोनं होतं सांगा. वनं होती, वनं होती, वनं होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती आणि पानावरच्या चिमण्या सुद्धा त्यावेळेस मदत होत्या.
सोनं वाईट नाही, फक्त नीतीच्या दबीत ठेवा आणि धर्माचं कुलूप लावा. कष्टाच्या पैशाचं सोनं घ्या ना, कशाला वाईट, कशाला वाईट होईल. सोनं जर तुम्ही जनता लुटूनच घ्यायला लागले तर चोरांनी गाठवलं समजा. चला पुढे. सोनं वाईट नाही, इथं आलो आपण. आता पहिला शब्द संपलाय, ज्ञान देव, पुन्हा डोकं लावायचं नाही. दुसरा शब्द सुद्धा आपल्याला अभंगात घुसायचा आहे, वैराग्य तुकोबा. आता वैराग्य म्हणजे काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो. चहा पित नाही, नुसतं दूधच आणतो. हे वैराग्य नाही, ही भामटीगिरी आहे. एका वाक्यात वैराग्याची व्याख्या सांगतो, ऐका. ज्या पुरुषाला आपली पत्नी सोडता जगातल्या सगळ्या स्त्रिया आई समान दिसतात, तो जगातला पहिला वैराग्यवान. ज्या पुरुषाला आपली पत्नी सोडता कामातून स्त्री आली आणि तुकोबारानं सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. तुकाराम महाराज सांगितलं मला स्त्री आई समान आहे. जाय व माती अनिक न करी सायास आम्ही विष्णू दास होती. बोलायच्या गोष्टी नाही. दुसरा प्रकार ऐका नीट. जगाच्या इतिहासात वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारा, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारा, 27व्या वर्षी युद्ध करणारा आणि 51 वर्ष जगून देशाचं संरक्षण कर जगातला पहिला राजा छत्रपती. आणि तुकोबार यांना सोनं दिलं. तुकाराम महाराजांनी राजे शिवाजींना सांगितलं सोनं नाणं माझ्या समोर माती समान. दुसरा शब्द सुरू झालाय सोनं नाणं माती समान वैराग्य. तुकोबा राजा शिळेवर बसायचे महाराज भजनाला. त्या शिळेवर शिवाजी महाराजांनी सोनं बिनं ठेवलं आणि बाजूला जाऊन बसले. त्यांना वाटलं हे महाराज पैसे घेतोय पण माणसात घेत नसत. आत्ताच्या महाराज लोकांसारखं. मग यांनी सांगितलं नाही, ती शिळा तुकाराम महाराज आले आणि भजनाला बसायचं तर शिळेवर बसले नाही. शिळा बोलायला लागली आणि तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही बसत का नाही. हे तुकाराम महाराज म्हणजे तू विटाळ शिळाले. शिळा हल्ली महाराज आणि सोनं खाली पडलं. मला गोष्ट नाही सांगायची. वैराग्य प्रेम ते असते. ते आपलं प्रेम नाही महाराज. आपल्या प्रेमाने सगळ्या लाच सोडली. हे कुणावर होईल कधी प्रेम. एकदम शिंगडी पोरगी, शिंगडी प्युअर दरिद्री पोरगी, इतकी नेकडं तिच्या नागपुरी, तरी पोरग तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी अभ्यासक्रम बदलला पण सुटलं नाही. येणं सुटल तरी ते म्हणतो हमेशी साहस अगर तुम न हो. अरे प्रेम करत करा. Yeah.
शिवाजीचं नाव घेतो नारायण दात पाडून टाकलं पाहिजे. आपण थोडं पुढं सारखायचं अभंगाच्या करंट लागलाय तुम्हाला. करंट लागला म्हणजे मलाही सोपं तुम्हालाही सोपं. आपला पहिला शब्द संपलाय ज्ञान, दुसरा शब्द संपलाय वैराग्य, आणि आता तिसरा शब्द सुरू झाला म्हणजे अभंगाची एंट्री करायची भक्ती. आता भक्ती म्हणजे काय? माळ घालणे, गण लावणे, कीर्तन करणे, प्रवचन करणे, बायका बोलून सोडून मंगळ धेणे, दीड तास देव चोळणे, मोकाल ठिकाणी गण लावणे, ही भक्ती नाही. तुम्हाला कोण सांगितलं ही भक्ती? हे मोकार उपाशी मरणे ही भक्ती नाही महाराज. हे उपास करायचे नाही महाराज. लागल तेव्हा खायचं, फक्त नीती ठेवा, देव मिळेल. उपाशी मरून काय करायचं? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. माऊलीची ओवी आहे तिसऱ्या द्या. तुम्ही शरीरा न पिळावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. 13 त्या ओवी ऐका नीट. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही. नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही. शेळीच्या गळ्याचं सड दूध देत नाही. गायच्या काशीचं बुचिड कधी दूध पेत नाही. गाळातलं बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शुभून दिसत नाही. बांधावरचं झाड कधी वापरता येत नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. आणि धर्म न करणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची. वळी जुळून घेताना नव्या अध्यात्मी माझी भक्ती वीर धलो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याला ओवी जुळून घ्या. लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या कावळ्या सोडून फायदा नाही. त्याला ओवी जुळून घ्या. त्याला अध्यात्मी का मृत नाहीसा शृंगारीला का गाढव फिरती घाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि हलकाटाला केलेला उपदेश सारखाच. त्याला काय उपयोग त्याला? ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकोबान भक्ती नामदेव आहे. एका मिनिटात भक्तीची व्याख्या सांगतो म्हणजे अभंगात घुसायला. भक्ती म्हणजे माळ घालणं नाही, एकच शब्दात. देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. देहावरचं याच्यावर काय प्रेम करता हे जावायचंच आहे. लोक यालाच म्हणतात इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू, पागल. वाक्य लिहून ठेवा. अरे प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम करावं. पुढचं वाक्य आहे का? आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. हो, ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केली पागल झाली, पागल. दरवाजा लावून भांडे घाशी तरी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. त्याची बायको नाही, त्याची बायको त्याला आवाज सुद्धा म्हणत नाही. 50% बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात. इतका धर्म बुडाला. माणसं कुशल कान फडवलं नाही. नाही एक वाक्य सांगा. जिथं धर्माला ग्लानी येईल त्या आचरणाला किंमतच नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. हो, काहींचे कुत्रे गाणी घेतात कुत्र्या संग. काहींचे कुत्रे टीव्ही पाहतात, माणसं झोपेल. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले पडून. भक्ती नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. अभंगाला सुरुवात. अभंगात एंट्री करण्यापूर्वी 6 वाक्य. जगाच्या इतिहासातला देवाला जीव घालणारा पहिला भक्त नामदेवराया.
ज्यांच्याशी देव जेवला ते फक्त नामदेव राया, मेलेली गाय जिवंत करणारे संत नामदेव राया, त्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेव राया, ज्यांच्या कीर्तनात मंदिरात फिरलं ते संत नामदेव राया, आणि जगातले सगळ्या देवाचे लाडके भक्त नामदेव राया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कीर्तन अभिष्ट चिंतनाचं आहे. याला वाढदिवस शब्द म्हणायचा नाही. काही काही शब्द चुकीचे आहेत. वाढ होतच नाही तर म्हणतात कसे. वाढदिवस शब्द चुकीचा आहे. जसं आपल्या इथं लग्नपत्रिकेत छापतात आमच्या इथं छापतात. आमच्या इथे श्रीयाची कृपे करून आमचे चिरंजीव हा शब्द चुकीचा आहे. कारण मृत्यू लोकात राहणारा माणूस चिरंजीव होईलच कसा, तो मरणारच आहे. मग असं छापा आमचे सुपुत्र, जर बल असेल तर. जरा खराब क्वालिटीचा असेल तर आमचे पुत्र, आणि फारच नालायक असेल तर आमची औलाद. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मुलं बिघडली. मुलं नाही बिघडली, मला संस्कार करणारी माणसं ढिली झाली. आणि म्हणून आज आपण वनश्री मोतीलाल पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाला देवाकडे 100 वर्ष त्यांचं सुद्धा आपल्याकडून हवं यासाठी प्रार्थना करण्यासाठी घेतलेला अभंगाला सुरुवात. देवाकडे मागायचं नाही मावळाचा सारखं असं काही काय करू देवा, दरिद्री पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात काही ते इतके हलकटे देवालाच काम सांगत. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणजे बुटाला हलू का ना, त्याला बायको मिळेल द्यायची. तुला समजत आहे का काही. मग पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला आता इंद्रिकेचे कीर्तन ठेवले म्हणल्यावर त्यांना 100वा सुद्धा आपल्याकडून होणार. अभंगाला सुरुवात. आवाज पटकन पटकन नाही, हे फिरवले आमचा प्रॉब्लेम आहे. हे मोठं बॉक्स फिरव ना, मोठं. तिकडे एखाद्या बॉक्सची वायर निघाली असणार, बसणारी हुशार असणार. त्यांना देवच समोर जाणार. हे बॉक्स त्यांना फिरून पटकन 1 मिनिटात. बाकीचे एवढे नका उठू, फिरवते तिकडे. हा पटकन फिरव. त्या बाजूचा फिरवा, ह्या बाजूचा नाही. आला आवाज. आता विढाल थोडं माग तुम्हाला माग म्हणजे पुढे नेता का आपल्याला. तुम्हाला मी अभंगात केलंय. पाटील साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला संकल्प करायचा, त्याच्या अगोदर देवाकडे त्यांच्याकडे मागायचं. त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंड आयुष्य लावलं. तुकाराम महाराज देवाकडे मागा, हे देवा तुझा विसर न व्हावा. नामदेवराय मागा हो माझी या सकळा हरीच्या दासा. एकनाथ महाराज मागा हो भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. आणि आजच्या कीर्तनाला पाटील साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा स्वतःची प्रार्थना. का व्हायचं त्याचं उत्तर ऐका. सगळं मिळेल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ डिवाइड. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, पैसा कोणी कमेल, पैसा लक्ष्मी सध्या मूर्खांच्या घरी मुक्काम आहे. जी माणसं हेडपट येत ना त्यांच्याकडे पैसा, जे सज्जन आहे बिचारा त्याला वळायला भेटी नाही. असंच लक्ष्मी सुद्धा अशीच आहे महाराज. आता 2-3 मुद्दे महत्वाचे. अभिष्ट चिंतनाला प्रार्थना करण्यासाठी मागायचं का, कारण सगळं मिळेल हे मिळणार नाही. ऐका नीट आता. आयुष्यातल्या 4 गोष्टी पुन्हा मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण मिळणार नाही. 2 शरीराचे इंद्रिय मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. बाकी सगळं मिळेल. महिला मंडळ माझं एक वाक्य ऐकायचं. पाटील साहेबांच्या विश्लेषण ऐकाल ऐका.